नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 ची उजळणी पूर्ण केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी या प्रकरणाची उजळणी करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेष करून सराव संच 3.1 आणि 3.2 मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत। चला तर मग आता पहिला प्रश्न सोडवणार आहोत आपण। प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? तर कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक संख्येला T1, T2, T3 अशी नावे द्यावी लागतील। त्यानंतर सामायिक फरक काढून ती अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे आपण ठरवू शकतो। सामायिक फरक जे आपण इंग्रजी अक्षर D या अक्षराने दाखवतो, तो सामायिक फरक जर एकसारखा आला तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते। चला मग आपण काही उदाहरण सोडवत आहोत। पहिला प्रश्न आहे, क्रमिका दिलेली आहे 2, 4, 6 आणि 8। ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे। तर क्रमिकेमधलं पहिलं पद आहे त्याला आपण T1 म्हणणार आहोत, ते आहे 2। T2 आहे 4, T3 आहे 6 आणि T4 आहे 8। म्हणजे क्रमिकेतील सर्व पदे आपण काय केले, त्याला नाव दिलं T1, T2, T3 आणि T4। अनुक्रमे T1 ची किंमत आहे 2, T2 ची किंमत आहे 4, T3 ची किंमत आहे 6 आणि T4 ची किंमत आहे 8। ठीक आहे। मग आता हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर T1 ची किंमत 2 आहे, तर आपल्याला सामायिक फरक काढत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, वजा करायची। मग T2 वजा T1 करणार आहोत आपण। T2 ची किंमत किती आहे बघा, 4 वजा T1 ची किंमत किती आहे, 2। म्हणजे हा फरक किती आला, 2। ठीक आहे, म्हणजे हा सामायिक फरक आहे किती आला, 2। त्यानंतर आता पुढचं घेऊया आपण। आता पुढचं पद घ्या, T3 वजा T2। T3 ची किंमत किती आहे बघा, 6। T2 ची किंमत किती आहे, 4। 6 वजा 4 किती, 2। त्यानंतर पुढचं शेवटचं पद कुठलं आहे, T4। T4 वजा T3। T4 आहे 8 आणि त्यानंतर T3 आहे 6। 8 वजा 6 किती, 2। म्हणजे इथं सर्वत्र सामायिक फरक D हा 2 आलेला आहे, एकसारखा आलेला आहे। त्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे। दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे। ठीक आहे। उत्तराची शेवट करणार आहोत आपण अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे लिहिण्यासाठी। दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे कारण यातला प्रत्येकातला सामायिक फरक D हा कसा आलेला आहे, एकसारखा आलेला आहे। तर आता पुढचं उदाहरण बघा, 2, 5/2, 3 आणि 7/2 याच पद्धतीने आपण हे सोडवणार आहोत। आता पहिलं पद आहे T1 जे आहे 2, T2 ची किंमत आहे 5/2, T3 ची किंमत आहे 3 आणि T4 ची किंमत आहे 7/2। ठीक आहे। तर आता आपण सामायिक फरक एकसारखा निघतो का पाहूया। T2 वजा T1। ठीक आहे। T2 ची किंमत किती आहे, 5/2 आणि T1 ची किंमत किती आहे, 2। आता एक पूर्ण संख्या आहे, दुसरी अपूर्णांक संख्या आहे। अपूर्णांकावरील क्रिया तुम्ही यापूर्वीच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात। तर वजाबाकी आहे, तिरका गुणाकार करून आपण छेद समान करून घेतो। तर 2 4 म्हणजे हे 5 वजा 4/2। 5 वजा 4 किती सांगा, 1/2। म्हणजे T2 वजा T1 मधला फरक किती आला, 1/2। ठीक आहे। या पद्धतीनेच आता आपण बाकीची सामायिक फरक काढत जाणार आहोत। त्यानंतर पुढचं बघा, T3 वजा T2। T3 किती आहे, 3 आणि T2 किती आहे, 5/2। इथं सुद्धा आपण तिरका गुणाकार करतोय। ठीक आहे। 3 दुने 6 आणि 5 एके 5 आणि छेद 2। 6 वजा 5 किती, 1/2। त्यानंतर पुढचं पद आहे, चौथं पद सुद्धा दिलेलं आहे। त्यामुळे T4 वजा T3। T4 किती आहे, 7/2
वजा t3 किती आहे 3. इथं पण तिरका गुणाकार करणार होतो पण 7 1 7 आणि 3 दुने 6/2. ठीक आहे. इथे सुद्धा आलं 1/2. मग सर्वत्र सामायिक फरक d कुठला आलेला आहे 1/2 म्हणजे हा एकसारखा आलेला आहे. सामायिक फरक एकसारखा आल्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. उत्तराची शेवट क्रमांक आपण दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. उदाहरण सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त दिलेल्या सर्व पदांना अनुक्रमे आपण T1, T2, T3 आणि T4 असं काय करायचं आहे नावं द्यायची आहेत आणि त्या सर्व संख्या लिहायच्या. प्रत्येक वेळी सामायिक फरक कळत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करत जायचं आहे वजा करत जायचं आहे. आणि हा सामायिक फरक जर एकसारखा आला तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते आणि जर सामायिक फरक एकसारखा नाही आला तर दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असणार नाही. ठीक आहे. तर आता आपण यापुढील काही उदाहरणे अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद a व सामान्य फरक d दिले असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. म्हणजे इथं आपल्याला पहिलं पद आणि सामान्य फरक d दिलेला असणार आहे. यावरून आपल्याला ती अंकगणिती श्रेणी काय करायची आहे बनवायची आहे. बघा उदाहरण क्रमांक 1 आहे. a ची किंमत दिलेली आहे 10 आणि d ची किंमत दिलेली आहे 5. a म्हणजेच आपलं पहिलं पद असणार आहे. a म्हणजेच आपला t1 असणार आहे आणि t1 ची किंमत किती आहे 10. ठीक आहे. मग आता मला a ची किंमत निघाली 10 म्हणजे आता मला दुसरं पद मिळवायचं आहे t2 मिळवायचं आहे. t2 मिळवताना मी काय करणार t1 अधिक d डिफरन्स जो असणार आहे तो मी त्याच्यामध्ये काय करणार आहे मिळवणार आहे. t1 अधिक प्रत्येक वेळी d मिळवत जायचा. तर t1 किती आहे 10, d किती आहे 5. 10 आणि 5 किती 15. ठीक आहे. म्हणजे आपल्याला t2 मिळालेला आहे 15 आणि t1 मिळालेला आहे 10. ठीक आहे. आता तिसरं पद काढून घेऊया t3. आता t3 करताना काय करायचं t2 घ्यायचा. t2 अधिक d. t2 किती आलेला आहे 15. डिफरन्स किती आहे 5. 15 अधिक 5 किती 20. म्हणजे आपल्याला तिसरं पद मिळालेलं आहे. कमीत कमी 4 पदापर्यंत उत्तर काढणं अपेक्षित आहे. त्यानंतर आहे t4. t3 किती आता t3 अधिक d करावं लागेल. t3 किती आहे 20. डिफरन्स किती आहे 5. 20 अधिक 5 25. ठीक आहे. 4 पदापर्यंत आपण उत्तर काढले आहे. म्हणजे ती अंकगणिती श्रेणी कुठली असणार आहे 10, 15, 20 आणि 25 ही आपली अंकगणिती श्रेणी असणार आहे. ठीक आहे. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आता पुढचा भाग घेतोय आपण उदाहरण. a ची किंमत दिली आहे -3 आणि d ची किंमत दिलेली आहे 0. ठीक आहे. मग आता a म्हणजेच आपला काय असणार आहे t1 असणार आहे. t1 ची किंमत झाली -3. आता मला t2 मिळवायचा आहे. मग t2 मिळवण्यासाठी मी काय करणार आहे t1 अधिक d करणार आहे. बरोबर. मग t1 ची किंमत किती आहे -3 अधिक डिफरन्स किती आहे 0. मग मला सांगा -3 आणि 0 उत्तर आपलं किती येणार आहे. तर उत्तर काय येणार आहे -3. ठीक आहे. आता पुढे आपण t3 पद मिळवूया. t1 मिळवला आपण t2 मिळवला. आता t3 मिळवायचा आहे. यासाठी आपण काय करणार आहोत आता t2 अधिक d. t2 किती आहे -3 अधिक d किती आहे 0. हे उत्तर आलं परत -3. ठीक आहे. चौथं पद मिळवूया आपण t4. t3 अधिक d. t3 किती आहे -3 अधिक 0. उत्तर आलं -3. म्हणजे क्रमिका काय काय होईल -3 -3 -3 -3 ही अंकगणिती श्रेणी तयार होईल. ठीक आहे. दोन्ही प्रकारची उदाहरणं फार सोपी आहेत. थोडासा सराव केला की तुम्हाला जमून जाईल. ठीक आहे. आता आपण आणखीन वेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवूया. ही उदाहरण आहे खालील अंकगणिती श्रेणीसाठी प्रत्येकी पहिले पद व फरक काढा. आता पहिलं पद शोधायचं आपल्याला आणि त्याच्यामधलं फरक सुद्धा काढायचा आहे. अंकगणिती श्रेणी दिले 5 1 -3 आणि -7. तर प्रश्न पहिला जसा सोडवला त्याच पद्धतीने आपण सोडवणार आहोत.
फक्त पहिल्या प्रश्नामध्ये आपण क्रमिका आहे किंवा नाही हे ठरवलं, त्याच्याऐवजी इथं आपल्याला पहिलं पद आणि काय काढायचं आहे, सामान्य फरक काय आहे हे ओळखून घ्यायचं. मग T1 ची किंमत सांगा बरं मला काय येईल. T1 ची किंमत आहे 5. T2 ची किंमत किती आहे 1. T3 ची किंमत किती आहे -3 आणि T4 ची किंमत किती आहे -7. ठीक आहे. आता सामायिक फरक काढूया. आता T1 म्हणजे पहिलं पद आहे हे, T1 लाच आपण काय म्हणतो A म्हणतो, हे पहिलं पद आहे, 5 आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला सामान्य फरक काढायचा आहे. मग T2 वजा T1 करावं लागेल. T2 आहे 1 आणि T1 आहे 5. तर 1 मधून वजा 5 किती येणार आहे -4. आता मला पुढचं पद काढायचं आहे. T3 वजा T2. T3 किती आहे बघा -3 आणि T2 किती आहे 1. मग वजा वजा काय होणार सांगा बरं. वजा वजा असेल तर आपण अधिक करतो, चिन्ह मोठ्या संख्येचं देतो, म्हणजे इथं आलं -4. आता चौथं पद पण दिलेलं आहे, त्यामुळे ते पण काढावं लागेल आपल्याला. T4 वजा T3. T4 आहे -7 वजा T3 किती आहे -3. आता हे काय होईल -7 आहे तसं आणि हा अधिक 3. मग वजा आणि अधिक आहे, वजाबाकी होणार. 7 मधून 3 गेले 4, उत्तर आलं -4. म्हणजे सामायिक फरक D सगळीकडे कॉन्स्टंट आलेला आहे, एकसारखा आलेला आहे. सामान्य फरक D आहे -4. म्हणजे दिलेल्या क्रमिकेमधलं पहिलं पद A आहे 5 आणि सामायिक फरक D आहे -4. त्यानंतर पुढचं बघा उदाहरण सोडवतोय आपण. क्रमिका आहे 0.6, 0.9, 1.2 आणि 1.5. चला मग आता आपण किमती लिहूया. T1 आहे 0.6, T2 आहे 0.9, T3 आहे 1.2 आणि T4 आहे 1.5. आता T1 म्हणजेच आपलं पहिलं पद आहे A, किती आलं 0.6. आता आपण सामायिक फरक काढूया. T2 वजा T1. T2 किती आहे 0.9 वजा T1 किती आहे 0.6. किती आलं मग हे 0.3. त्यानंतर पुढचं काढूया. T3 वजा T2. T3 किती आहे बघा 1.2. ठीक आहे. त्यानंतर T2 किती आहे 0.9. तर आता हा सामायिक फरक किती येईल बघा सांगा मला. तर हा सामायिक फरक सुद्धा किती येणार आहे 0.3. त्यानंतर चौथं पद पण दिलेलं आहे. T4 वजा T3. T4 किती आहे बघा 1.5 आणि T3 किती आहे 1.2. हे उत्तर मिळालं 0.3. म्हणजे आता D सामायिक फरक किती निघाला सगळीकडं 0.3 निघालेला आहे. म्हणजे दुसऱ्या उदाहरणामधलं पहिलं पद आहे 0.6 आणि सामायिक फरक D आहे 0.3. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सराव संच 3.1 मधील उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करणार आहात. तर बघा 3.1 फार सोपा आहे, पूर्ण टॉपिक हा सोपा आहे. याचं प्रिपरेशन जर तुम्ही योग्य रीतीने केला तर याचे मार्क्स तुम्हाला अगदी सहजपणे मिळू शकतील. तर मित्रांनो, आता आपण सराव संच 3.2 मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला घेतोय आपण. कृतीयुक्त प्रश्न आहे. खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. तर पहिली अंकगणिती श्रेणी काय बघा 1, 8, 15 आणि 22. तर A च्या ठिकाणी काय येईल. A म्हणजेच आपलं T1 असतं, म्हणजे A ची किंमत किती आली 1. T1 म्हणजेच पहिलं पद असतं 1. T2 म्हणजे दुसरं पद आहे 8 आणि T3 म्हणजे पुढचं पद काय आहे 15. ठीक आहे. त्यानंतर आता बघा T2 वजा T1 करायचं आहे. T2 किती आहे 8, T1 किती आहे 1, म्हणजे वजाबाकी किती आली 7. आता T3 किती आहे बघा 15, T2 किती आहे 8. तर ही बेरीज किती येईल. ही बेरीज पण येणार आहे 7. म्हणजे सामायिक फरक सगळीकडे किती आलेला आहे 7 आलेला आहे. म्हणजे D ची किंमत किती आली 7. ठीक आहे. या पद्धतीने हा कृतीयुक्त प्रश्न आपण सोडवलेला आहे. आता दुसऱ्या उदाहरण बघा 3, 9, 3, 6, 9 आणि 12. मग T1 च्या ठिकाणी काय येईल सांगा 3. T2 काय असणार आहे 6 म्हणजे दुसरं पद आहे. T3 काय आहे 9 आणि T4 किती आहे 12. त्यानंतर T2 वजा T1 करायचं आहे आपल्याला. म्हणजे किती आहे बघा T2 वजा T1 करून आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे.
मी तर करते T2 किती आहे 6, T1 किती आहे 3. 6 वजा 3 उत्तर किती येणार आहे 3. म्हणजे T2 वजा T1 केला की उत्तर येणार आहे 3. त्यानंतर पुढे म्हटलं की T3 वजा T2 म्हणजे 9 मधून किती करायचे आहे वजा 6 म्हणजे उत्तर किती येईल 3. मग सामायिक फरक किती आला इथं 3 हा सामायिक फरक आलेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने राहिलेले कृतीयुक्त प्रश्न तुम्ही घरी सोडवणार आहात. आता आपण सूत्राचा वापर करून दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील 20व 15व किंवा जितकं पद आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे ते पद या सूत्रानुसार आता आपण सोडवणार आहोत. आता आपण काही शाब्दिक उदाहरणे सोडवूया. यात हे शाब्दिक उदाहरण सोडवताना आपण सूत्राचा वापर करणार आहोत. बघा उदाहरण काय आहे. खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. सुरुवातीला दिलेली क्रमिका काय आहे बघा. -12, -5, 2, 9, 16, 23 आणि 30. तर सुरुवातीला ही अंकगणिती श्रेणी आहे का हे आपल्याला ठरवावं लागेल. त्यासाठी आपण सोडवूया उदाहरण. T1 ची किंमत किती आहे -12. T2 ची किंमत किती आहे -5. ठीक आहे. त्यानंतर T3 ची किंमत किती आहे 2. T4 ची किंमत किती आहे 9 आणि T5 ची किंमत किती आहे 16. ठीक आहे. या पद्धतीने हे आहे. तर आता सामान्य फरक काढूया आपण. T2 वजा T1. T2 किती आहे -5 वजा T1 किती आहे -12. तर आता हे काय होईल बघा. -5 वजा वजा अधिक होणार 12. आता 12 वजा 5 म्हणजे वजाबाकीच होणार आहे. किती येईल सांगा 7. किती येणार आहे 7. चिन्ह मोठ्या संख्येचं देतोय आपण त्यामुळे हा फरक आला 7. त्यानंतर पुढचं सोडूया आपण. T3 वजा T2. T3 किती आहे बघा 2 वजा T2 किती आहे -5. मग हे 2 वजा वजा अधिक होणार अधिक 5 म्हणजे एकूण उत्तर किती आलं 7. ठीक आहे. आता आणखी एक फरक काढून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे T4 वजा T3. T4 किती आहे बघा 9 आणि T3 किती आहे 2. वजाबाकी करून उत्तर किती आलं 7. ठीक आहे. तर आणखी पण आपण काढून घेऊया. पुढचं T5 वजा T4. T5 किती आहे बघा 16 वजा T4 किती आहे 9. ही पण वजाबाकी येईल 7. म्हणजे सर्वत्र सामायिक फरक D हा कसा आलेला आहे एकसारखा आलेला आहे. त्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे ते आपण लिहिणार आहोत. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. इथपर्यंत आपण सोडवलं. पुढे काय सांगितलेलं आहे श्रेणीचे 20वे पद काढा. आता 20वे पद काढण्यासाठी आपण काय करणार आहोत सूत्राचा वापर करणार आहोत. सूत्र काय आहे बघा. Tn बरोबर a अधिक n वजा 1 कंस पूर्ण d. आता या सूत्रामध्ये आपण काय करणार आहोत किमती घालणार आहोत. आता Tn म्हणजे किती आपल्याला कितवं पद काढायचं आहे 20वं पद काढायचं आहे म्हणजे T20 काढायचं आहे. a म्हणजेच पहिलं पद आहे आपलं -12 अधिक n म्हणजे काय सांगा जितका जेवढं पद आपल्याला काढायला सांगितलेले असते ती किंमत म्हणजे आपल्याला 20वं पद काढायचं म्हणून 20 वजा 1 आणि सामायिक फरक किती निघालेला आहे 7. आता हे सोडवणार आपण. T20 बरोबर -12 अधिक 20 वजा 1 किती 19. ठीक आहे गुणिले 7. आता पुढे काय सांगा -12 आणि अधिक म्हणजे हे काय होणार आहे आता वजाबाकी होणार आहे. ठीक आहे. -12 आणि अधिक 19 म्हणजे वजाबाकी होणार आहे. तो किती येईल बरं हे 7 येणार आहे. चिन्ह मोठ्या संख्येचे देणार आहोत. 12 पेक्षा 19 मोठा आहे तो धन असल्यामुळे 7. त्यानंतर पुढचं बघा गुणिले 7 आहे कसं राहिला. मग T20 ची किंमत किती आली 49. म्हणजेच काय म्हटलेलं आहे
तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. तर उत्तर आलेलं आहे 49. तर इथे उत्तराची शेवट शाब्दिक करायची आपल्याला. श्रेणीचे 20वे पद 49 आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण हे 3 गुणांसाठी आहे. बघा मी उदाहरण पुन्हा एकदा समजावून सांगते. आपल्याला एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. ती श्रेणी आहे की नाही हे प्रथम आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यानंतर त्याचं 20वं पद काढायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण T1, T2, T3, T4 आणि T5 ची किंमत काढून घेतली. त्यानंतर T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3 आणि T5 वजा T4 या पद्धतीने किमती घालून आपण सोडवत गेलो तर सगळीकडे सामायिक फरक एकसारखा आलेला आहे. म्हणजे D बरोबर 7 आलेला आहे. त्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे हे इथं सिद्ध झालं. त्यानंतर आपण पुढे सूत्र लिहिलेलं आहे. Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. सूत्रात आपण किमती घातलेल्या आहेत. Tn म्हणजे 20वं पद काढायचं म्हणून T20 लिहिलं. A ची किंमत आहे -12 अधिक n ची किंमत आहे 20 वजा 1 गुणिले 7. मग -12 अधिक कंसातली क्रिया करून घेतली. 20 वजा 1 बरोबर 19 गुणिले 7. मग -12 अधिक 19 वजाबाकी केलं तर 7 राहते आणि गुणिले 7 म्हणजे T20 ची किंमत किती आली 49. म्हणजे श्रेणीचे 20वे पद इथं किती आलेलं आहे 49 आलेलं आहे. उदाहरण आहे दिलेली अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 आहे. या श्रेणीचे 24वे पद काढा. तर विद्यार्थी मित्रांनो इथं जर आपण बघितलं तर दिलेली क्रमिका ही श्रेणी आहे याचा उल्लेख त्यांनी प्रश्नामध्येच केलेला आहे. त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे इथं स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपल्याला सामायिक फरक काढून घ्यावा लागणार आहे. तर दिलेली क्रमिका काय आहे ते प्रथम आपण उतरून घेत आहोत. 12, 16, 20 आणि 24. ठीक आहे. मग याच्यामधला T1 ची किंमत किती आहे 12, T2 ची किंमत किती आहे 16, T3 ची किंमत आहे 20 आणि T4 ची किंमत आहे 24. आता अंकगणिती श्रेणी आहे त्यामुळे सामायिक फरक फक्त काढून घ्यायचा आहे. त्यासाठी मी केलं T2 वजा T1. T2 आहे 16 आणि T1 आहे 12. मग सामायिक फरक काय आहे 16 वजा 12 सांगा 4. ठीक आहे. म्हणजे अंकगणिती श्रेणीमधला सामायिक फरक किती आहे 4. आपल्याला काय करायला सांगितले मग 24वं पद शोधायला सांगितलेलं आहे. मग सूत्र काय सांगा मला. Tn बरोबर A अधिक. ठीक आहे. कंसात सूत्र काय आहे A अधिक कंसात n वजा 1 n वजा 1 कंस पूर्ण D. सूत्रात किमती घालणार आहोत. Tn म्हणजे कितवं पद शोधायचं आहे 24वं पद शोधायचं आहे. A म्हणजेच आपलं पहिलं पद आहे किती 12 अधिक n ची किंमत आहे 24 वजा 1 आणि डिफरन्स किती आलेला आहे 4. आता हे सोडवूया आपण. T24 इज इक्वल टू 12 आहे तसा अधिक 24 वजा 1 किती येणार आहे 23. ठीक आहे गुणिले 4. मग आता T24 बरोबर आता इथं काय येईल बघा 12 अधिक 23 करून घ्यावं लागेल. किती येणार आहे 35 आलं. ठीक आहे. 3 आणि 2 5 आणि गुणिले 4. तर आता गुणिले 4 केल्यावर सांगा गुणाकार किती येईल ठीक आहे. 4 25 4 2 4 त्रिकम 12 आणि 2 14 140. म्हणजे 24वं पद काय असणार आहे अंकगणिती श्रेणीचं 140 हे 24वं पद असणार आहे. तर बघा आपण याला सोडवणार आहोत. T24 आहे तसं ठेवला मी 12 आहे तसं ठेवला अधिक 24 वजा 1 किती 23 गुणिले 4. ठीक आहे. मग T24 बरोबर 12 अधिक 23 गुणिले 4 हा गुणाकार आपण करून घेणार आहोत. बघा 4 त्रिकम 12 4 1 4 गुणे 8 आणि 1 9. मग T24 बरोबर आता हे उत्तर किती येणार आहे सांगा 104.
म्हणजे दिलेल्या क्रमिक अंकगणिती श्रेणीचं 24वं पद किती असणार आहे? 104 असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आणखीन एक अशाच प्रकारचं उदाहरण आपण आता सोडवणार आहोत. बघा उदाहरण काय पुढचं, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. ठीक आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. आता बघा त्यांनी क्रमिका काय दिलेली आहे? 7, 13, 19 आणि 25. जसं की त्यांनी ऑलरेडीच या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. त्यानुसार बघा आपण किमती काढून घेऊया. T1 असणार आहे 7, T2 असणार आहे 13, T3 आहे 19 आणि T4 आहे 25. T1 म्हणजेच आपलं पहिलं पद आहे A, त्याची किंमत आहे 7. आता आपल्याला सामायिक फरक एक काढून घ्यायचा आहे, त्यामुळे त्यानुसार आपण एक सामायिक फरक काढून घेऊया. T2 वजा T1. T2 किती आहे? 13 वजा T1 किती आहे? 7. मग किती आहे सांगा वजाबाकी? किती येणार आहे? 6. म्हणजे D किती मिळाला आपल्याला? 6. आता आपण सूत्राचा वापर करूया. सूत्र काय आहे? Tn बरोबर A अधिक n वजा 1D. Tn म्हणजे कितवं पद काढायचं आहे? 19वं पद काढायचं आहे. A ची किंमत किती आहे बघा? 7 अधिक n म्हणजेच 19वं पद काढायचं आहे वजा 1 आणि डिफरन्स D किती आहे? 7. मग T19 बरोबर 7 आहे तसा 7 अधिक 19 वजा 1 किती? 18 गुणिले 6. मग T19 बरोबर 7 अधिक 18 सख 108. बरोबर आहे बघा. ठीक आहे 108. मग T19 बरोबर बेरीज करा. आता 7 आणि 8 किती? 15. म्हणजे किती आले? 115. म्हणजे दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं 19वं पद किती असणार आहे? 115 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखीन एक वेगळ्या प्रकारचं शाब्दिक उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण काय आहे बघा, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहातून 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. सुरुवातीला आपल्याला दिलेल्या अटीनुसार एक क्रमिका तयार करावी लागेल. त्यांनी अट काय सांगितलेली आहे? 3 अंकी नैसर्गिक संख्या शोधायची की ज्याला 5 ने भाग जातो. मग सुरुवात करूया आपण 100 नी. 3 अंकी संख्या आहे 100. 5 ने भाग जातो का? जातो. त्यानंतर कोणती संख्या येईल बघा 100 नंतर? तर साधारणतः या संख्या किती असणार आहे? 5च्या पटीत. 105, 110, 115 या पद्धतीने. मला सांगा आता शेवटचं पद काय असेल? मग 3 अंकी संख्या पाहिजे 5 ने भाग जाणार आहे. तर आपण शेवट जर करायला गेलो तर 1000 जर बघितलं आपण तर 1000 ला 5 ने भाग जातो. परंतु 1000 ही किती अंकी? 4 अंकी संख्या होते. मग 5-5चा फरक आहे इथं जर तुम्ही बघत गेला तर. ओके 5-5चा फरक आहे. म्हणजे जर शेवटचं 4 अंकी संख्या जर मी घेतलं तर ती 1000 होईल. 1000 मधनं जर तुम्ही 5 वजा केला तर शेवटचं पद तुम्हाला मिळणार आहे किती? 995 मिळणार आहे. ठीक आहे. मग यावरून आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी? तर नैसर्गिक समूहातून 5 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत ते शोधायला सांगितलेलं आहे. तर आता हे याच्याद्वारे आपल्याला काय काय मिळालं बघा. A म्हणजे पहिलं पद मिळालं आपल्याला, ते असणार आहे 100. त्यानंतर आपल्याला आणखी काय मिळालेलं आहे? सामायिक फरक काढावा लागणार आहे. सामायिक फरक जर आपण बघितला डिफरन्स काढायचा असेल तर T2 वजा T1 आपण इथे करूया. T2 आहे 105 आणि T1 आहे 100. म्हणजे सामायिक फरक प्रत्येक वेळी किती निघणार आहे? 5 निघणार आहे. आणखीन काय काढून घ्यावं लागेल आपल्याला? Tn पण
किती दिलेला आहे 995 ही TN ची किंमत आहे। ठीक आहे, तर आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत। तर आता सूत्र काय दिलेलं आहे आपल्याला, सूत्र लिहून घेऊया। TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D। आता TN म्हटलेलं आहे, तर TN आपल्याला दिलेलंच आहे ऑलरेडी, किती आहे 995 आहे। त्यानंतर बरोबर A ची किंमत किती आहे 100 अधिक N काढायचं आपल्याला, N वजा 1 गुणिले 5। ठीक आहे, हे सोडवत जाऊया आपण। 995 मी आहे तसा ठेवला, हा 100 आहे तसा ठेवला। त्यानंतर आणखी काय होईल बघा, कशा पद्धतीने आपण पक्षांतर करून घेऊ शकतो। 5 ने जर मी कंसाच्या आतमध्ये गुणलं तर 5 गुणिले n 5n होईल, वजा 5 एके 5। आपल्याला फक्त काय करत जायचं आहे, पक्षांतर करत जायचं आहे। ठीक आहे, मग हे 995 मी आहे तसं ठेवते, हा वजा 5 इकडे आला तर काय होईल अधिक 5। उजवीकडे काय शिल्लक राहिलं 100 अधिक 5n। मग आता हे 995 अधिक 5 किती होणार आहे 1000 होणार आहे, बरोबर 100 अधिक 5n। आता 100 जो आहे, ठीक आहे, तो जर मी वजाबाकीमध्ये घेतला इकडं, किंवा आणखीन एक करू शकतो आपण, 5 गुणिले n आहे, 5 जो गुणाकारात आहे तो पक्षांतर करून जर डावीकडे आणला तर तो भागाकारात जाईल। मग इकडे शिल्लक काय राहिलं फक्त 100 अधिक n। मग सांगा 5 नी 1000 ला भागला तर उत्तर काय येणार आहे 200 येणार आहे। ठीक आहे, 200 बरोबर 100 अधिक n। आता हा 200 मी आहे तसा ठेवला, हा 100 इकडे आला की वजा 100 होईल, बरोबर n। मग 200 वजा 100 किती 100, म्हणजे एकूण संख्या किती असणार आहे, संख्या किती आहे तर एकूण 100 संख्या असणार आहे। शाब्दिक शेवट करूया आपण, एकूण 100 संख्या असणार आहे। ठीक आहे, एकूण 100 संख्या असणार आहे। बघा उदाहरण मी पुन्हा एकदा सांगते, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहातून 5 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आपल्याला। मग आता 3 अंकी संख्यामध्ये पहिलं 3 अंकी संख्या ज्याला 5 ने भाग जातो तो 100 असणार आहे। 5 ने भाग जातो म्हणजे या 5 च्या पटीतल्या संख्या असणार आहे, 100 105 110 115 आणि शेवटचं पद असणार आहे आपलं 995। या क्रमिकेवरून आपल्याला काय काय किमती मिळाल्या, a ची किंमत 100 आहे, डिफरन्स काढून घेतला आपण 5 आणि TN माहिती आहे आपल्याला 995। त्यानंतर आपण सूत्र लिहून घेतलं, सूत्रामध्ये किमती घातल्या। TN आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, शेवटचं पद आहे 995 आणि हा जो n वजा 1 आहे तो आपल्याला शोधायचा आहे, एकूण किती आहे तो। ठीक आहे, मग त्यानुसार आपण सूत्रामध्ये किमती घातल्या। 995 मी आहे तसं ठेवलेलं आहे, हा 100 आहे तसं ठेवलेला आहे। 5 ने मी याला आतमध्ये गुणून घेतलं, 5 गुणिले n 5n, 5 गुणिले 1 5। ठीक आहे, मग 995 हा वजा 5 मी इकडे आणला, अधिक 5 केलं, उजवीकडे काय काय शिल्लक राहिलं 100 अधिक 5। मग 995 अधिक 5 किती 1000, इकडे आहे 100 अधिक 5n। आता 5 गुणिले n जो गुणाकारात आहे तो पक्षांतर करून डावीकडे आला की तो 1000 ला भागाकारात जाईल। मग 1000 भागिले 5 किती 200 आणि उजवीकडे काय शिल्लक राहिलेला आहे 100 अधिक n। आता 100 चं परत पक्षांतर केलं आपण, 200 वजा 100 बरोबर n। वजाबाकी किती आली 100, n ची किती आली किंमत 100। म्हणजेच या क्रमिकेमध्ये 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती असणार आहे, एकूण 100 असणार आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणं सोडवलेली आहेत। राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करायचा आहे आणि सराव संच 3.1 आणि 3.2 या दोन्हीही सराव संचचा पुन्हा एकदा वहीमध्ये सराव करायचा आहे। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, अंकगणिती श्रेणीमधीलच पुढचे सराव संच आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।